आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। भारतीय जैन संघटनेच्या उपक्रमांना तळागाळात नेण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष केतनभाई शहा, भारतीय जैन संघटना पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सिमंदर स्वामी जैन मंदिरामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतनभाई शहा हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि फोटो पूजनाने झाली। भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत यांनी उपस्थितांचे स्वागत करून भारतीय जैन संघटनेच्या योजना तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी सर्व शाखेने आणि सभासदांनी सक्रिय राहावे असे आवाहन केले। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य अध्यक्ष केतनभाई शहा म्हणाले, आपल्या समाजातील व्यक्तींच्या समस्या कशा सुटतील, समाज कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी पुण्यामध्ये लाखो रुपये खर्चून कॉर्पोरेट ऑफिस उभे केले आहे। 12 राज्यांमध्ये संघटनेचे अध्यक्ष नेमून काम केले आहे। राष्ट्रीय बैठकीमध्ये समाजासाठी नवनवीन योजना राबवण्याचे धोरण निश्चित केले जाते। या संघटनेमध्ये युवक युवतींना जोडले गेले पाहिजे, जेणेकरून भारतीय जैन संघटनेचे काम अखंडित सुरू राहिले पाहिजे। समाजाबरोबर इतर समाजातील ही घटकांसाठी संघटना काम करत आहे। संघटनेने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्यासाठी दुष्काळग्रस्त भागामध्ये गाळमुक्त तलाव केले आहेत। त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना, कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची व्यवस्था करून संघटनेने सर्वात मोठी जबाबदारी उचलली आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक कुडचे यांनी या वर्षातील संघटनेच्या कामाचा आढावा घेतला, तर जिल्हा अध्यक्ष गौतम मुथा यांनी जिल्ह्यामध्ये भारतीय जैन संघटनेचे सर्व योजना सक्रियपणे राबवण्यासाठी युवक युवतींनी पुढे यावे असे आवाहन केले। यावेळी सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर आराधना भवन ट्रस्टचे अध्यक्ष रतनलाल गुंदेशा, महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता पाटील, सचिव धीरज बुबने यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र सचिव बाहुबली पाटील, सिकंदर स्वामी जैन आराधना ट्रस्टचे पदाधिकारी कांतीलाल सांघवी, वणीचंद राठोड, अशोक कुमार ओसवाल, रमणलाल सांघवी, प्रदीप कुमार जैन, जयकुमार चौहान यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी केतन महेंद्रभाई शहा, भारतीय जैन संघटना राज्य अध्यक्ष, माझं मूळ गाव सोलापूर। आज पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच गावाची बैठक आज शिरोई येथे बोलवण्यात आली होती। आमचे सहकारी व माजी राज्य सचिव आदरणीय अभिनंदनजी खोत, गौतमचंदजी कुडचेजी व सर्व माझे सहकारी इथे आज उपस्थित आहेत। मागे 40 वर्षापासून भारतीय जैन संघटना ही सामाजिक, शैक्षणिक, आपत्तीग्रस्त व्यवस्थापनामध्ये काम करत आलेली आहे। आमच्या समाजासाठीच नाही तर इतर समाजासाठी सुद्धा भारतीय जैन संघटना अनेक वर्षापासून काम करत आले। आपल्याला माहीत असेल 1992-93ला ज्यावेळेला किल्लारीचा भूकंप झाला, तिथून 1200 अनाथ मुलं आम्ही दत्तक घेतली आणि ती मुलं आम्ही वाघोली पुण्याला येथे नेऊन त्यांचं संपूर्ण शिक्षण, पालन पोषण, कपडे लत्ते, खाणं पिणं सगळं आम्ही करून ते सर्व 1200 मुलं आम्ही प्रवाहात आणून सोडली। बऱ्याच जणांचे आता लग्न झाले आणि ते लोक आता संसार करू लागलेत, काही लोक आमच्याकडेच कामाला आहेत। त्या वाघोली प्रकल्पमध्ये आम्ही सध्या 1000 मुलं दत्तक घेतलेली आहेत। त्यामध्ये 350 मुलं ही शेतकऱ्याची आत्महत्या केलेली आहेत। कुठलाही जात धर्म पंथ न बघता आम्ही त्यांचे मुलं दत्तक घेतले। आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत होते। त्यावेळेला तिची आई टावा फोडून म्हणायची, आमचा नवरा गेला तुम्ही मुलांना पण घेऊन चाललात, मी काय करू, मी पण आत्महत्या करते। ह्या मानसिकतेतून सर्व समजावून आम्ही त्यांची मुलं दत्तक घेतली। अशी 350 मुलं आमच्याकडे आता वाघोली प्रकल्पात आहेत। त्याचप्रमाणे 300 मुलं आमच्याकडे आम्ही दत्तक घेतलेली आहेत। ती कोविडमध्ये आई किंवा वडील वारलेले असतील ती अनाथ मुलं आम्ही दत्तक घेतलेली आहेत, ते सुद्धा वाघोलीमध्ये ठेवलेली आहेत। तसंच 350 मुलं आम्ही आदिवासी एरियातनं आम्ही आणलेली आहेत, गडचिरोली भागातून। अशी एकूण 1000 मुलं आम्ही शैक्षणिक जबाबदारी संपूर्ण घेतलेली आहे। तिथं आमचं हॉस्टेल आहे, राहणं खाणं पिणं सगळं आमच्याकडे आहे।
दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या बसमध्ये त्यांना आम्ही त्यांच्या घरी सोडतो, सुट्टी संपल्यावर त्यांना परत घेऊन येतो, तसंच उन्हाळ्यात सुट्टी पण करतो. असं एवढं मोठं सामाजिक काम करणारी भारतीय जैन संघटना ही एकमेव संस्था अशी आहे की जे गोरगरिबांसाठी गरजूसाठी काम करते. SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.